नमस्कार मित्रांनो, मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाइन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू झालेली आहे मित्रांनो। ही केवायसी करण्यात जर चूक झाली तर या योजनेचा लाभ त्या महिलेला मिळणार नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम Google Chrome ओपन करायचे। Google Chrome ओपन केल्यानंतर त्यामध्ये लाडक्या बहिणीची वेबसाईट टाकायची। मित्रांनो, आपल्याला वेबसाईट टाकल्यानंतर खाली येथे क्लिक करा असा एक ऑप्शन येईल। त्यानंतर लाभार्थ्याचा आधार क्रमांक विचारला जाईल, म्हणजे महिलेचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो। महिलेचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा विचारला जाईल, तो टाकून घ्यायचा आहे। तो टाकून घेतल्यानंतर खाली आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यावी लागणार आहे। त्यामध्ये मी सहमत आहे याच्यावरती टिक करून OTP पाठवावर क्लिक करायचे मित्रांनो। थोडा टाइम लागेल, त्याच्यानंतर OTP जाईल मित्रांनो। OTP आल्यानंतर OTP फिल करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पहिला OTP सबमिट होईल मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो वडिलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे। आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला परत कॅप्चा फिल करायचा आहे। कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरण करायचं आहे, म्हणजे तुम्हाला सहमती द्यायची आहे। सहमती दिल्यानंतर OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचे। त्यानंतर थोडा वेळ लागू शकतो मित्रांनो। त्यानंतर OTP येईल, तो OTP टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करा या बटनावर क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला समोर एक ऑप्शन दिसेल, पतीचे पूर्ण नाव दिसेल किंवा वडिलांचे नाव दिसेल। त्याच्यानंतर जात प्रवर्ग निवडायचा आहे मित्रांनो, जी काही जात असेल आपली तो प्रवर्ग निवडायचा आहे। त्याच्यानंतर खाली एक नंबरला ऑप्शन दिसेल, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत। यामध्ये हो या ऑप्शनला क्लिक करायचे मित्रांनो। माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत, यामध्ये यस करायचे आणि खालील दिलेल्या बॉक्सवर टिक करून सबमिट या बटनाला क्लिक करायचे। सबमिट या बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज शो होईल, सक्सेसफुल म्हणून। तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे, असा एक मेसेज शो होईल मित्रांनो। तर तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे मित्रांनो। अशा प्रकारे केवायसी करता येते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।